आज 13/4/2021 ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, बाबा जे आहेत जसे आहेत त्यांना ओळखणारी तुम्ही मुलं पण क्रमानुसार आहात. जर सर्वांनीच बाबांना ओळखले तर खूप गर्दी होऊन जाईल. प्रश्न आहे, चारी बाजूला प्रत्यक्षतेचा आवाज कधी पसरेल? उत्तर, जेव्हा मनुष्यांना माहीत होईल की स्वतः भगवंत ह्या जुन्या दुनियेचा विनाश करवून नव्या दुनियेची स्थापना करण्यासाठी आले आहेत. आपल्या सर्वांची सद्गती करणारे बाबा आपल्याला भक्तीचे फळ देण्यासाठी आले आहेत. हा निश्चय असेल तर प्रत्यक्षता होईल. चारी बाजूला हलचल म्हणजे गोंधळ होईल. गीत आहे, जो पिया के साथ है, म्हणजे जे प्रियतम सोबत आहेत. ओम शांती. मुलांनी 2 ओळीचे गीत ऐकले. आता प्रियतम कोण आहेत हे दुनियेला माहीत नाही. जरी अनेक मुलं आहेत, त्यामध्ये पण बरीच अशी आहेत की जे जाणत नाहीत बाबांची आठवण कशी करावी. आठवण करता येत नाही, वेळोवेळी विसरून जातात. बाबा समजावतात, मुलांनो, स्वतःला आत्मा समजा. आपण बिंदू रूप आहोत. बाबा ज्ञानाचे सागर आहेत, त्यांचीच आठवण करायची आहे. आठवण करण्याचा असा सराव करायला पाहिजे की त्यांची आठवण सतत राहील. शेवटी हीच आठवण राहायला हवी की आपण आत्मा आहोत. देह तर आहेच ना, हे फक्त बुद्धीमध्ये ठेवायचे आहे की मी आत्मा आहे. बाबांनी आदेश दिला आहे, मी जो आहे, ज्या रूपात आहे तसा कोणी एखादाच माझी आठवण करतो. मुलांमध्ये देह अभिमान खूप आहे. बाबांनी समजावले आहे की जोपर्यंत कुणाला बाबांचा परिचय देत नाही तोपर्यंत काहीच समजणार नाही. सर्वप्रथम त्यांना हे समजवायला पाहिजे की निराकार आपले पिता आहेत. गीतेचे भगवंत तेच आहेत. तेच सगळ्यांचे सद्गती दाता आहेत. ते यावेळी सद्गती करण्याचा अभिनय करत आहेत. तेव्हा सर्वजण, साधू संत सर्व एका सेकंदात इथे येऊन जातील. भारतामध्ये मोठा हंगामा होईल. जर आता माहीत झाले की दुनियेचा विनाश होणार आहे, ह्या गोष्टींवर निश्चय बसला तर मुंबईपासून आबूपर्यंत रांग लागेल. परंतु एवढ्या लवकर कोणाचा निश्चय होत नाही. तुम्ही जाणता की विनाश होणारच आहे. बाकी सर्व अज्ञान निद्रेमध्ये झोपले आहेत. पुन्हा शेवटी तुमचा प्रभाव सर्वत्र पसरेल. गीतेचे भगवंत परमपिता परमात्मा शिव आहेत. ह्यावर विश्वास बसणे हे मावशीच्या घराएवढे सोपे नाही. जर प्रसिद्ध झाले तर संपूर्ण भारतामध्ये हा आवाज पसरेल. आता जर तुम्ही एकाला समजावले तर दुसरा म्हणेल की तुमच्यावर जादू झाली आहे. हे झाड खूप हळूहळू वाढणार आहे. आता थोडाच वेळ आहे, तरी पण पुरुषार्थ करण्यात काही हरकत नाही. तुम्ही मोठमोठ्या लोकांना समजावत असता, परंतु ते समजणार नाहीत. मुलांमध्ये सुद्धा कित्येक जण ज्ञानाला अजून समजत नाहीत, बाबांची आठवण करत नाहीत, तर ती अवस्था पण नाही. बाबा जाणतात की निश्चय कोणाला म्हटले जाते. आता तर 1-2% क्वचितच कोणीतरी बाबांची आठवण करतात. जरी इथे बसले आहेत म्हणजे बाबांजवळ आहेत, परंतु बाबांवर तेवढे प्रेम नाही. यामध्ये प्रेम पाहिजे, भाग्य पाहिजे. बाबांवर प्रेम आहे असे म्हटले तर प्रत्येक पाऊल श्रीमतावर चालायला पाहिजे. आपण विश्वाचे मालक बनतो. अर्ध्या कल्पाचा देह अभिमान आपल्यामध्ये समावला आहे. म्हणून आता
देही अभिमानी बनण्यात मेहनत करावी लागते. स्वतःला आत्मा समजून अतिप्रिय बाबांची आठवण करणे हे काही मावशीचे घर नाही, म्हणजे तेवढे सोपे नाही. कारण त्यांच्या चेहऱ्यावर तेवढे आध्यात्मिक तेज पण येते. जसे मुलगी जेव्हा लग्न करते, दागिने घालते, तर चेहऱ्यावर एकदम तेज येते, आनंद दिसून येतो. परंतु इथे तर साजनची आठवणच करत नाहीत, तर चेहरा पण एवढा सुकलेला दिसतो की काही विचारूच नका. मुलीचे जेव्हा लग्न होते तर तिचा चेहरा अगदी आनंदी होऊन जातो, आणि कोणाचा चेहरा तर लग्नानंतर सुद्धा मृत व्यक्तीसारखा होतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही जण तर दुसऱ्यांच्या घरी जाऊन अजूनच गोंधळून जातात. इथे पण तसेच आहे. बाबांची आठवण करण्याची मेहनत आहे. हे गायन शेवटचे आहे की अतींद्रिय सुख विचारायचे असेल तर गोपी वल्लभच्या गोप गोपींना विचारा. स्वतःला गोपी समजणे आणि सतत बाबांची आठवण करणे अजून तशी अवस्था होणार आहे. बाबांचा परिचय सगळ्यांना द्यायचा आहे. बाबा आले आहेत, ते वारसा देत आहेत. यामध्ये संपूर्ण ज्ञान येते. लक्ष्मी नारायणाने 84 जन्म पूर्ण केले, तेव्हा बाबांनी शेवटी येऊन त्यांना राजयोग शिकवून राज्य दिले. इथे लक्ष्मी नारायणाचे चित्र पहिल्या क्रमांकाचे आहे. तुम्ही जाणता की त्यांनी पूर्वीच्या जन्मांमध्ये जे कर्म केले होते तेच कर्म आता बाबा शिकवत आहेत. मन मना भव, पवित्र रहा, कोणतेही पाप कर्म करू नका. कारण तुम्ही आता स्वर्गाचे मालक पुण्य आत्मा बनता. अर्धा कल्प माया रावण पाप करवून घेते. आता स्वतःला विचारायचे आहे की आपल्याकडून कोणते पापकर्म तर होत नाहीत. पुण्याचे कर्म आपल्या हातून होते का? आपण आंधळ्यांची काठी बनतो का? बाबा म्हणतात मनमनाभव. तर हे पण विचारायचे आहे की मनमनाभव कोणी म्हटले? ते म्हणतील कृष्णाने म्हटले. आणि तुम्ही मानता की परमपिता परमात्मा शिवने म्हटले. तर रात्रंदिवस एवढा फरक आहे. शिवजयंती सोबतच गीता जयंती आणि गीता जयंती सोबतच कृष्ण जयंती आहे. तुम्ही जाणता आपण भविष्यामध्ये राजकुमार बनणार. बेगर टू प्रिन्स म्हणजे गरिबापासून राजकुमार बनणार. हे मुख्य ध्येय राजयोगाचे आहे. तुम्ही सिद्ध करून सांगा की गीतेचे भगवंत श्रीकृष्ण नव्हते, निराकार शिव होते, तर सर्व व्यापीचे ज्ञान निघून जाईल. सगळ्यांचे दाता पतित पावन बाबा आहेत. ते लोक म्हणतात सुद्धा की ते मुक्तिदाता आहेत, आणि मग सर्वव्यापी पण मानतात. जे काही बोलतात ते समजतही नाहीत. धर्मासाठी जे बोलले जाते ते बोलून टाकतात. मुख्य 3 धर्म आहेत. देवी देवता धर्म तर अर्धा कल्प चालतो. तुम्ही जाणता बाबा ब्राह्मण, देवता, क्षत्रिय अशा 3 धर्मांची स्थापना करतात. हे दुनियेला माहीत नाही. ते तर सतयुगच लाखो वर्षांची आहे असे म्हणतात. आदि सनातन देवी देवता धर्म सर्वोच्च आहे, परंतु ते स्वतःच्या धर्माला विसरून अधार्मिक बनले आहेत. ख्रिश्चन लोक स्वतःच्या धर्माला सोडत नाहीत. ते जाणतात ख्राइस्टने आपल्या धर्माची स्थापना केली. इस्लामी, बौद्ध, ख्रिश्चन हे मुख्य धर्म आहेत. बाकी छोटे छोटे बरेच आहेत. कुठून वृद्धी झाली हे कोणालाच माहीत नाही. मुहम्मदला येऊन थोडाच वेळ झाला आहे. इस्लामी जुने आहेत, बाकी इतर बरेच आहेत. सगळ्यांचा आपापला धर्म आहे. आपल्या विभिन्न धर्म विभिन्न नावामध्ये गोंधळून गेले आहेत. मुख्य धर्मशास्त्र 4 आहेत. त्यामध्ये देवता ब्राह्मण सुद्धा येतात. ब्राह्मणच देवता आणि देवताच क्षत्रिय याबद्दल कोणालाच माहीत नाही. फक्त ब्राह्मण देवताय नमः असे म्हणतात.
परमपित्याने ब्राह्मण, देवता, क्षत्रिय धर्माची स्थापना केली. अशी अक्षरं आहेत, परंतु पोपटासारखे वाजतात. हे काट्यांचे जंगल आहे. भारत फुलांचा बगीचा होता, हे पण जाणतात. परंतु तो केव्हा, कसा आणि कोणी बनवला, परमात्मा कोण आहेत ह्याची काही माहिती नाही. हे जाणतच नाहीत, म्हणूनच अनाथ झाले आहेत. म्हणून युद्ध भांडण होत राहते. फक्त भक्तीमध्येच खुश राहतात. आता बाबा प्रकाशात नेण्यासाठी म्हणजे ज्ञान सांगण्यासाठी आले आहेत. सेकंदामध्ये जीवनमुक्ती देतात, जीवनमुक्त बनवतात. ज्ञान अंजन सद्गुरूंनी दिले तर अज्ञानाच्या अंधाराचा विनाश होतो. आता तुम्ही जाणता की आपण ज्ञानाच्या प्रकाशात आहोत. बाबांनी ज्ञानाचा तिसरा नेत्र दिला आहे. देवतांना तिसरा नेत्र दिला आहे, परंतु ते काही अर्थ जाणत नाहीत. खरा तर तिसरा नेत्र तुम्हाला मिळाला आहे. त्यांनी पुन्हा तो देवतांना दाखवला आहे. गीतेमध्ये ब्राह्मणांबद्दल काही सांगितलेले नाही. त्यामध्ये तर कौरव पांडव इत्यादींचे युद्ध, घोडे गाडी याबद्दलच लिहिले आहे. काहीही समजत नाहीत. तुम्ही समजावून सांगितले तर ते तुम्हाला म्हणतील की तुम्ही शास्त्रांना मानत नाही. तुम्ही म्हणू शकता की आम्ही शास्त्रांना का मानत नाही. आम्हाला माहीत आहे की ही सर्व भक्ती मार्गाची सामग्री आहे. जसे गायन आहे ज्ञान आणि भक्ती. रावण राज्यापासून भक्ती सुरू होते. भारतवासी वाम मार्गात जाऊन धर्मभ्रष्ट, कर्मभ्रष्ट बनतात आणि स्वतःला हिंदू म्हणवून घेतात. पतित बनले आहेत. पतित कोणी बनवले? रावणानेच ना. रावणाला जाळतात. असे समजतात की हे परंपरापासून चालत आले आहे. परंतु सतयुगामध्ये तर रावण राज्य नसतेच. काहीही समजत नाहीत. मायाने अगदी पत्थर बुद्धी बनवले आहे. पत्थरपासून पारस बाबाच बनवतात. जेव्हा लोहयुगामध्ये ते येतात तेव्हा सत्ययुगाची स्थापना करतात. बाबा समजावून सांगतात तर क्वचितच कुणाच्या बुद्धीमध्ये स्पष्ट होते. तुम्हा कुमारींचा आता साखरपुडा होतो. ते तुम्हाला पटराणी बनवतात. तुम्हाला पळवले म्हणजे तुम्हा आत्म्यांना म्हणतात की तुम्ही माझे होते, पुन्हा तुम्ही मला विसरलात. देह अभिमानी बनून मायेचे बनले. बाकी पळवून नेण्यासारखे काहीच नाही. मनामध्ये बाबांची आठवण करा, यामध्येच मेहनत आहे. खूप देह अभिमानात येऊन विकर्म करतात. बाबा जाणतात ही आत्मा माझी आठवण करत नाही. देह अभिमानामध्ये येऊन बरेच पाप करतात, तर पापाचा घडा 100% भरल्या जातो. इतरांना रस्ता दाखवण्याऐवजी स्वतःच विसरून जातात. स्वतःची जास्त दुर्गती करतात. हे खूप उच्च ध्येय आहे. जसे म्हणतात, चढे तो चाखे वैकुंठ रस, गिरे तो चकनाचूर. म्हणजे चढती कला झाली तर वैकुंठ रस आणि खाली पडले तर एकदम खलास. हे राज्य स्थापन होत आहे. यामध्ये पहा केवढा फरक पडतो. कोणी शिकून प्रगतीच्या शिखरावर जातात, तर कोणी मध्येच अडकून पडतात, जमिनीवर पडतात. बुद्धी अगदी डल होऊन जाते, शिकू शकत नाहीत. काही जण म्हणतात, बाबा मी कोणाला समजावू शकत नाही. तर बाबा म्हणतात, फक्त स्वतःला आत्मा समजा, माझी आठवण करा, तर मी तुम्हाला सुख देईन. परंतु आठवणच करत नाहीत. स्वतः आठवण करतील तर दुसऱ्यांना पण आठवण करवून देतील. बाबांची आठवण केली तर पाप नष्ट होऊन जातील. त्यांच्या आठवणीशिवाय तुम्ही सुखधाममध्ये जाऊ शकत नाही. 21 जन्मांचा वारसा निराकार बाबांकडूनच मिळतो. बाकी इतर सर्व अल्पकाळाचे सुख देणारे आहेत. कुणाला रिद्धी सिद्धीने मुलगा प्राप्त झाला किंवा आशीर्वादाने लॉटरी मिळाली तर बस त्यांच्यावर विश्वास बसून जातो. कोणाला 2-4 करोडचा फायदा झाला तर त्यांची खूप महिमा करतील, परंतु ते अल्पकाळासाठी आहे.
21 जन्मांसाठी आरोग्य संपत्ती तर मिळू शकत नाही, परंतु मनुष्य जाणत नाहीत. त्यांना दोष पण देऊ शकत नाही. अल्पकाळाच्या सुखामध्येच ते खुश होऊन जातात. बाबा तुम्हा मुलांना राजयोग शिकवून स्वर्गाचे राज्यभाग्य देतात. हे किती सहज आहे. काही जण तर बिलकुल समजत नाहीत. काही समजतात, परंतु पूर्ण योग न लावल्यामुळे कोणी कोणाला सांगू शकत नाहीत. देह अभिमानामध्ये येऊन काहीतरी पाप करत राहतात. योग मुख्य आहे. तुम्ही योग बळाने विश्वाचे मालक बनता. प्राचीन योग भगवंताने शिकवला होता, श्रीकृष्णाने नाही. आठवणीची यात्रा खूप चांगली आहे. जसे तुम्ही नाटक बघून आले तर संपूर्ण बुद्धीमध्ये ते पुन्हा येऊन जाईल. कोणाला सांगण्यात वेळ लागणार नाही. हे पण असेच आहे. बीज आणि झाड हे चक्र खूप स्पष्ट आहे. शांतीधाम, सुखधाम, दुःखधाम सेकंदाचे काम आहे ना. परंतु लक्षात पण राहिले पाहिजे, मुख्य गोष्ट बाबांचा परिचय देणे आहे. बाबा म्हणतात, माझी आठवण केल्यानेच तुम्ही सर्व काही जाणून घेणार. शिवबाबा तुम्हा मुलांची आठवण करतात. ब्रह्मा बाबा आठवण करत नाहीत. शिवबाबा जाणतात माझी कोणती सुपात्र मुलं आहेत. सेवेसाठी लायक सुपात्र मुलांची तर आठवण करत राहतात. ब्रह्मा बाबा कोणाची आठवण कशाला करतील. त्यांच्या आत्म्याला तर आदेश मिळाला आहे, माम एकम म्हणजे एक शिवबाबांचीच आठवण करा. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांचे प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, भाग्यवान बनण्यासाठी एक बाबांवर सत्य प्रेम करायची आहे. प्रेम करणे म्हणजे पावलोपावली एकाच्या श्रीमतावर चालत राहणे. दुसरा सारांश, रोज पुण्याचे काम अवश्य करायचे आहे. सर्वात मोठे पुण्य आहे सर्वांना बाबांचा परिचय देणे, स्वतः बाबांची आठवण करणे आणि सर्वांना बाबांची आठवण करवून देणे. आजचे वरदान आहे, स्थूल कार्य करत असतानाही मनाद्वारे विश्व परिवर्तनाची सेवा करणारी जिम्मेदार आत्मा भव. विस्तार आहे, कोणतेही स्थूल कार्य करत असताना नेहमी स्मृती असू द्या की मी विश्वाच्या स्टेजवर विश्व कल्याणाच्या सेवेअर्थ निमित्त आहे. मला आपल्या श्रेष्ठ मनाद्वारे विश्व परिवर्तनाच्या कार्याची खूप मोठी जिम्मेदारी मिळाली आहे. ह्या स्मृतीने अलबेलापण म्हणजे आळस समाप्त होऊन जाईल. वेळ व्यर्थ जाण्यापासून वाचेल. प्रत्येक सेकंद अमूल्य समजून विश्व कल्याणाच्या किंवा जड चैतन्याला परिवर्तन करण्याच्या कार्यामध्ये सफल करत राहणार. आजचे बोधवाक्य आहे, आता योद्धा बनण्याऐवजी निरंतर योगी बना. ओम शांती.